रामकृष्ण हरी. आज आपण अशा पॉडकास्टमध्ये गप्पा मारणार आहोत की ज्या लाखो भाविक भक्तांच्या आणि वारकऱ्यांचं जे श्रद्धास्थान आहे श्री विठ्ठल आणि त्याची ही आषाढी वारी, याबद्दल आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. आणि ह्या गप्पा किंवा हा पॉडकास्ट आपण ज्यांच्यासोबत करणार आहोत ते श्री सचिन सर वायकोळे यांच्यासोबत आपण हा पॉडकास्ट करणार आहोत. सचिन सर स्वतः लेखक आहेत, ते वक्ते आहेत, प्रेरणादायी वक्ते आहेत. नंतर सर स्वतः भाषण कला प्रशिक्षक आहेत. सर स्वतः आषाढी वारीचं देखील अनेक वर्षापासून वार्तांकन करत आहेत. त्यांनी ते काम स्वतः केलेलं आहे, स्वतः वारी अनुभवलेली आहे. आणि याच दरम्यान जेव्हा अमरावतीसारख्या विदर्भातून येणाऱ्या एका दिंडीचं देखील दिंडीची ते सेवा करतायत, त्यांचं कुटुंब सेवा करतंय, त्यांच्या अनेक पिढ्यांपासून ती सेवा तशीच चालू आहे, अखंडित चालू आहे. यावर्षी देखील म्हणजे कालच सरांनी त्या दिंडीची सेवा केलेली आहे. तर याच सगळ्याच्या अनुषंगाने आपण आज सरांशी याच बाबतीत बोलणार आहोत की ही वारी नेमकी कोणाची आहे, कशी आहे, विठ्ठलाच्या जवळ जाण्यासाठी वारकऱ्याची जी धडपड आहे त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत सरांशी. सर, माझा तोच पहिला प्रश्न आहे की ही वारी नेमकी कोणाची आहे? खरं तर ही वारी कुठल्या श्रीमंताची नाही, ही वारी गरिबाची नाही, ही वारी धनदांडग्यांची सुद्धा नाही, उद्योजकांची नाही, ही कोणत्याही घटकाची नाही. पद आणि प्रतिष्ठेचे जोडे जाडी उमराच्या आत ठेवले आणि मनाने जी भक्ती आहे त्या भक्तीनं भरलेलं मन असणाऱ्या प्रत्येक माणसाची ही वारी आहे. आणि विठ्ठलाला हीच भक्ती हवी आहे. कारण विठ्ठलाला श्रीमंतही नको आहे, विठ्ठलाला गरीबही नको आहे, श्रीमंत. आणि सर्वात महत्त्वाचं की ही जातीच्या, धर्माच्या आणि पंथाच्या पलीकडं माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाची ही वारी आहे. म्हणजे विठ्ठलाने डोळे मिटून कमरेवर हात ठेवलेला आहे. मग विठ्ठल काय पाहतोय नेमका? विठ्ठलाला डोळे उघडून पाहण्याची गरजच नाही, कारण ज्याचं मन भक्तीनं भरलेलं आहे ना, भक्तीनं भरलेल्या प्रत्येकाला विठ्ठल दिसतो आहे आणि प्रत्येक भक्त विठ्ठल निहाळतो आहे. कारण विठ्ठलाला माहिती आहे की डोळे उघडे नसले तरी चालतील, मात्र त्याच्या मनाचे दरवाजे विठ्ठलाने कधीच बंद केलेले नाहीत. खरंच. आणि सरांनी जे सांगितलं की वारी श्रीमंताची नाही, गरिबाची नाही, तर ही फक्त एका भक्ताची आणि एका चालत जाणाऱ्या त्या निस्सीम वारकऱ्याची, भक्तीनं भरलेल्या मनाची ही वारी आहे. पण सर, वारकरी होण्यासाठी नेमकी म्हणजे कशाची गरज आहे? वारकरी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी असं सांगेल की वारकऱ्यासाठी खरं तर जिथे 10, 20, 30 लाख लोक दरवर्षी पंढरीच्या दिशेने जात आहेत आणि पंढरीमध्ये एकादशीला 30 लाखांच्या पेक्षा लोक जास्त एकत्र येत आहेत. तर या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणारा जो प्रत्येक वारकरी आहे, त्या वारकरी होण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज लागत नाही, वारकरी होण्यासाठी तुम्हाला गाडीची गरज लागत नाही, मोठ्या बंगल्याची पण गरज लागत नाही, तुम्ही कोणीतरी विशेष असावं याची सुद्धा गरज लागत नाही, मानाची गरज लागत नाही, निमंत्रणाची गरज लागत नाही. ओतंबून वाहणारी जी भक्ती असते ना, हे भक्तीचं मन घेऊन जगणाऱ्या ही प्रत्येकाची ही वारी आहे. आणि वारकऱ्यासाठी हेच लागतं. म्हणजे वारकरी होण्यासाठी असं विशेष कोणत्या देवाची भक्ती किंवा तोच देव मी पूजतोय किंवा त्याच देवासाठी मला वारी करायची अशी कोणतीही गोष्ट वारकऱ्याला लागत नाही. निरीच्छ आणि निर्मळ मनाची भक्ती हाच वारकऱ्याचा निकष आहे, हा भक्ताचा निकष आहे. सर, तुम्ही देखील अनेक वारकऱ्यांशी भेटलेला या वार्तांकनाच्या वेळेस, तर तुम्हाला वारकऱ्यामध्ये विशेष काय वाटतं? म्हणजे वारकऱ्याकडे बघितल्यानंतर किंवा त्याच्या वेड्या भक्तीला आपण म्हणूया, जसं संत गोरा कुंभार असेल, संत नामदेव असेल, संत चोखामेळा असेल, तर हे देखील वारकरीच होते. हो. आणि आताचे वारकरी जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला काय विशेष वाटतं वारकऱ्यांमध्ये? आता वारकऱ्यांचं स्वरूप बदललं, मात्र भक्तीचं स्वरूप बदललेलं नाही. त्यात युवा पिढी पण सामील होते वारकरी. पूर्वी युवकांचं प्रमाण कमी होतं, कारण तेवढी जागृती या वारीबद्दल, या आषाढी एकादशीबद्दल, या दिंडींबद्दल, या पालखींबद्दल नव्हती. समाज माध्यमांची व्याप्ती वाढली आणि मग प्रत्येक युवकाच्या हातामध्ये भ्रमणध्वनी आला आणि मग ती वारी प्रत्येक मनापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचत राहिली. आणि मग पूर्वीचं जो वारकरी आणि आताचा वारकरी अशी तुलना न करता
होता. तर वारकरी हा पूर्वीचा पण होता वारकरी, आताचाही आहे. फक्त फरक इतकाच आहे की पूर्वीच्या वारकऱ्यांच्या मध्ये एक विशिष्ट गट होता वयाचा, आणि या वेळेच्या वारकऱ्यांच्या मध्ये या गटाचे निकष आता पूर्णपणे गळून पडले आहेत. त्यामुळं या वारगीमध्ये सहभागी होणारा वारकरी हा तरुणी पण आहे, महाविद्यालयातला तरुण पण आहे, महिला गृहिणी पण आहे, अधिकारी उच्चभ्रू पण आहेत, आणि गरीब आहे, शेतकरी आहे, हे सगळे वयोगटातले प्रत्येक घटकातले वारकरी आहेत. सर असं वाटत नाही का की कुठेतरी म्हणजे फक्त वारी करायचे म्हणून जी एक पिढी होती ती वर्षानुवर्ष वारी करते, त्यातले काही घराणे असतील किंवा जे शेतकरी कुटुंबातील असतील, पण मी बघतोय की आता सध्या मानसिक समाधान शोधण्यासाठी वारी करतायत काही काही जण. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की खरं तर मी या वारीकडे जे पाहतो ना, या वारीकडे मी गर्दी म्हणून पाहत नाही. या वारीकडं मी ज्या नजरेनं पाहतो, ज्या दृष्टीनं पाहतो, तर मला वाटतं की प्रत्येक जणांनी त्याच अंगानं पाहावे किंवा प्रत्येक जण त्याच अंगानं पाहत असतील. कारण वारी म्हणजे गर्दी नव्हे. कारण या वारीकडे मी पाहतो ती स्थिरता म्हणून पाहतो, स्वस्थता म्हणून पाहतो, शांती म्हणून पाहतो, आणि सर्वात महत्त्वाचं समाधान आणि साधना म्हणून या वारीकडे मी पाहतो. कारण जगामध्ये आता सगळ्यांचाच शांतीचा शोध सुरू आहे, आणि सर्वांचा शोध जो आहे तो समाधानाचा सुरू आहे, स्थिरतेचा सुरू आहे. ही स्थिरता, ही शांती, हे समाधान, ही साधना या वारीमध्ये तुम्हाला सहभागी झाल्यानंतर नक्कीच अनुभवता येईल, आणि मी याच नजरेनं या वारीकडे पाहतोय. बरोबर. सर, वारीच्या दरम्यान जेव्हा विषय पंढरपूरचा येतो तर अनेक वेळा कुठेतरी म्हणजे अनेक वेळा असा पण संदर्भ आहे की बार्शीचा जो संदर्भ आहे तो खूप महत्त्वाचा आहे वारीच्या दृष्टीने. म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स म्हणा किंवा त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. तर बार्शी तालुक्यातील ही जी परंपरा म्हणता येईल, तालुका म्हणतो यासाठी कारण अनेक गोष्टी बार्शीशी आणि तालुक्याशी निगडीत आहेत वारीच्या. अनेक पालख्या या बार्शी मार्गे जातात किंवा हे प्रवेशद्वार आहे मराठवाड्याचं. तर याच मार्गे पंढरपूरकडे अनेक पालख्या जातात बार्शीतून. तर ही परंपरा कशी आहे बार्शीची? खरं तर बार्शीचं ग्रामदैवत श्री भगवंताचं महात्म्य जगभरामध्ये सर्वज्ञात आहे, आणि विदर्भ आणि मराठवाड्याकडून पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक दिंडीला, प्रत्येक पालखीला वाटतं की भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. मात्र ज्या पालखींचे, ज्या दिंड्यांचे मार्ग वेगळ्या शहरातून जातात, तर अशा दिंड्या, अशा पालख्या आणि असे वारकरी एकादशी करून आल्यानंतर पुढा द्वादशीसाठी बार्शीकडे येतात. आणि बार्शीचं महत्त्व हे का आहे? कारण भगवंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याला जोडणारा हा भगवंत आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दिशेला विठ्ठल आहे. सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या बार्शी तालुक्यामध्ये धामणगाव, या धामणगावला धाकटी पंढरी म्हटलं जातं. म्हणजे माडकोजी बोधले महाराजांचं मोठं महत्त्व त्या गावामध्ये आहे, आणि तिथं मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे काल्याचं कीर्तन होतं, मोठी यात्रा भरते, एकादशीला पण मोठ्या स्वरूपाचे कार्यक्रम त्या ठिकाणी असतात. त्यांनी तिथं जिवंत समाधी घेतली आहे, आणि माडकोजी बोधले महाराजांच्या नंतर पुढची पिढी जी आहे ती प्रभाकर बोधले महाराज आहेत किंवा हबप जयवंत बोधले महाराज आहेत. तर याने तो विचार वारसा पुढे नेलाय, आणि आध्यात्मिक महत्त्व धामणगावच्या निमित्तानं सुद्धा बार्शीला प्राप्त झाले. जे पूर्वी भगवंताच्या निमित्तानं ते आहेच, मात्र पुढे ते धामणगावच्या निमित्तानं बार्शीला प्राप्त झालंय. म्हणजे बार्शी तालुक्याचं ही महत्त्व, म्हणजे आपण तालुका यासाठी म्हणतोय कारण धामणगाव असेल किंवा स्वतः बार्शी शहरातील ग्रामदैवत श्री भगवंत असेल, ह्यांची देखील व्याप्ती तेवढी मोठी आहे म्हणता येईल आपल्याला. कारण असाच एक संदर्भ अजून एक बार्शीशी लागतो की संत गजानन महाराजांची पालखी हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे बार्शीकरांचा. कारण सर्वात मोठी पालखी, सर्वात शिस्तबद्ध पालखी, ही आकर्षण असायचं लहानपणी की ते एका रेषेत व्यवस्थित चालतात. सर्वांचे वारकऱ्यांचा वेश एकसारखा आहे, भगवे पताके एका सरळ रेषेत चालतात ते अगदी. आणि त्याच्यामध्ये विशेष असायचा तो हत्ती. आता तो नाहीये, पण त्यावेळेस कसं असायचं त्या वारीचं, म्हणजे त्या पालखीचं स्वरूप? 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जायची, आणि पंढरपुरातून येताना ती परतीचा मार्ग गजानन महाराजाच्या पालखीचा तो भगवंताच्या दर्शनाचा आहे, बरोबर. आणि ते परतीच्या वेळेला भगवंताचं दर्शन घेतात.
40 वर्षापूर्वी ज्या वेळेला गजानन महाराजांची पालखी यायची आहे असं जेव्हा आम्हा मुलांना कळायचं त्यावेळेला त्या पालखीचं आकर्षण शिस्त हे त्यावेळेला एवढे जाण आम्हाला नव्हती शाळेत असल्यामुळे. फक्त आकर्षण असं असायचं की त्या पालखीमध्ये असणारा हत्ती तो भगवंत मैदानावर यायचा आणि मग पालखी एका बाजूला उतरायची आणि हत्ती भगवंत मैदानावर यायचा आणि या हत्तीला पाहण्यासाठी सगळी बारशी लोटायची भगवंत मैदानावर. म्हणजे हे मोठं आकर्षण गजानन महाराजाच्या पालखीचं दिंडीचं होतं. हे आज हत्ती तो नाही आहे, मात्र शिस्त अजूनही मोडलेली नाही, शिस्त कायम आहे. मात्र जे आकर्षण होतं हत्तीचं, कारण असं वाटायचं की त्यावेळेला एखादं कुणी केळी घेऊन जायचं, कुणी सफरचंद घेऊन जायचं आणि मुलं काय करायची की केळी अशी लांबून द्यायची आणि विशेष म्हणजे तो हत्ती सोंड जे आहे ना तो सोंड त्या आमच्या डोक्यावर ठेवायचा आणि मग तो हत्ती आपला वाटायचा. आणि खरंच हत्ती गजानन महाराजाचा आहे, हा हत्ती खरंच हा विठ्ठलाचा हत्ती, हा हत्तीने सोंड ठेवली म्हणजे विठ्ठलाने आशीर्वाद दिला, गजानन महाराजांनी आशीर्वाद दिला, अशी एक भावना त्यावेळेला आमच्या मनामध्ये असायची. मात्र आता तो हत्ती या पालखीत नाही. मात्र या आठवणी मात्र माझ्या वयाच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बालपणातल्या आहेत. हो हो, म्हणजे वारीचं यामुळेच विशेष वाटतं की अनेक गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत नक्की आहेत. म्हणजे त्याचं कनेक्शन त्यावेळेला पालखी आल्यानंतर आम्हाला सुट्टी द्यायची की गजानन महाराजांची पालखीकडून हत्ती बघायला जाण्याची घाई शाळेतून असायची. मधल्या सुट्टीतून सुट्टी हो, कारण हत्ती आणि ज्या वेळेला ती पालखी परतीच्या मार्गाने दिखायची त्यावेळेला सुद्धा हत्ती ज्याला रस्त्यावरून चालायचा ना तो चालणारा हत्ती बघण्यासाठी सुद्धा एक वेगळी अशी एक आतुरता असायची. एक मुलं, एक लहान मुलांची. आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्ही घेतलाय. म्हणजे सर आठवणी आणि म्हणजे एका वारीशी किती जीवनाशी त्या वारीचा म्हणजे तो कॉन्टॅक्ट आहे की जसं गजानन महाराजांची पालखी आहे, स्वतः ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, तुकाराम महाराजांची पालखी असेल, ह्या खूप मोठ्या पालख्या सध्या प्रस्थान करत आहेत पंढरपूरकडे. पण पालखीत अजून एक वैशिष्ट्य आहे, पालखीतला प्रत्येक वारकरी किंवा दिंडीतला वारकरी आपला माऊली म्हणतो एकमेकांना. तर ते का म्हणतात माऊली म्हणजे काय? म्हणजे भेटल्यानंतर रामकृष्ण हरी माऊली, तर माऊलीचा अर्थ काय आहे नेमका? म्हणजे माऊली कुणाला म्हणावं किंवा कोण म्हणतं? खर तर माऊली का म्हणतात याचा खोल असा आध्यात्मिक अर्थ आहे आणि मानवी मूल्यांची संस्कृती म्हणजे तो माऊली शब्द आहे. खरं तर माऊली हे मातेचं स्वरूप आहे आणि माता आपली काय करते की सगळ्या चुका पदरात घेते. बरोबर. आणि मग प्रत्येकाने एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्या. माऊली म्हणल्यानंतर मग ते मातेचं स्वरूप दिसावं याच्यासाठी माऊली आपण एकमेकांना वारीमध्ये म्हटलं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, अध्यात्मासाठीचा सगळ्यात मोठा अडथळा जो असतो ना तो अडथळा असतो मी आणि अहंकाराचा. आणि मीपणा आणि हा अहंकार जो आहे ना तो माऊली उच्चारल्यानं गळून पडतो आणि म्हणून माऊली वर येतो आणि माऊली शुद्ध होतो. आणि खऱ्या अर्थानं माऊली म्हणल्यानंतर हा अहंकार गळून पडला की अध्यात्मातला तुमचा अडथळा दूर होतो आणि मग माऊली म्हणल्यानंतर तिथं कोणतंही पद येत नाही, तिथं कोणतंही जात येत नाही, तिथं कोणतंही धर्म येत नाही. माऊली, माऊली आणि विठ्ठल आणि आई याच पद्धतीची भावना मनामध्ये निर्माण होते. म्हणजे माऊलीचं असं विशेषण आहे की ज्याला कोणतं स्त्रीलिंगी पुल्लिंगी किंवा असं त्याला माऊली सगळ्यांना शब्द लागू होतो, म्हणजे कुणी असतो समोर. आणि माऊली शब्दाची ताकदच आहे की म्हणजे मीपणा आणि अहंकार गळून पडावा, म्हणजे इतकी शक्ती या माऊली शब्दात आहे. आणि माऊली म्हणल्यानंतर बऱ्याचदा दिंडीमध्ये गर्दीमध्ये एकामेकांना जरी चुकून जरी लात लागली किंवा चुकून जरी एखाद्याकडून एखादं चुकीची कृती झाली तरी माऊली म्हणतात. आणि माऊली म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, लहान सुद्धा मोठ्यांच्या पाया पडतो आणि मोठे सुद्धा लहानांच्या पाया पडतात. लहानांना सुद्धा मोठे माऊलीच म्हणतात, लहान सुद्धा मोठ्यांना माऊलीच म्हणतात. तिथं प्रत्येक माणूस एकमेकांना माऊली म्हणतो. माऊली याचा अर्थ इतका व्यापक आहे आणि म्हणून अहंकार संपवणारा हा माऊली शब्द आहे, मीपणा संपवणारा हा माऊली शब्द आहे. आणि म्हणून प्रत्येक दिंडीमध्ये प्रत्येक वारकरी हा एकमेकांना माऊली म्हणत राहतो. लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतायत, तर माझा प्रश्न असा आहे की सगळेच वारकरी विठ्ठलापर्यंत पोहोचतात का? ह्याचं उत्तर जे आहे ना मी थोडंसं विस्ताराने देतो. कारण विठ्ठलाची अपेक्षा नाही की प्रत्येकाने माझ्याकडे यावं आणि विठ्ठल त्या वर्गातला पण विठ्ठल नाही, खरं तर विठ्ठल आहे. आणि प्रत्येक वारकरी विठ्ठलापर्यंत पोहोचतो का, तर नाही किंवा हो. याच्यापेक्षा मी असंच सांगेल की विठ्ठलापर्यंत वारकऱ्याला पोहोचण्याची गरज नाही, कारण विठ्ठलच वारकऱ्यापर्यंत पोहोचत असतो. याचं उदाहरण आहे आरणचे संत सावतामाळी. खरं तर सावतामाळ्याला विठ्ठलापर्यंत पोहोचता आलं नाही,
त्याची शेती होती. सावतामाळ्याला ती भाजी करायच्या, भाजीला पाणी द्यायचं होतं, बरोबर. ती शेती कसायची होती, त्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं. आणि त्याच दरम्यानमध्ये वारी आली. तर वारीसाठी विठ्ठलापर्यंत सावतामाळीला जाता आलं नाही. मात्र सावतामाळी जरी विठ्ठलापर्यंत पोहोचला नाही, तिथं पंढरीपर्यंत तो जाऊ शकला नाही. मात्र सावतामाळ्याच्या मनातली भक्ती जी आहे ना, ती भक्ती मात्र विठ्ठलाच्या मनापर्यंत पोहोचली. आणि म्हणून विठ्ठल सावतामाळ्यापर्यंत भेटायला आला. ज्याचं मन भक्तीनं भरलेलं आहे ना ओतंबून, त्याच्या प्रत्येकापर्यंत विठ्ठल पोचतोय. आणि जे वारकरी रस्त्यावरनं जात आहेत, पायी जात आहेत, पाऊस ऊन वारा खांद्यावर घेत घेत जात आहेत, हा प्रत्येक वारकरी सुरक्षितपणे विठ्ठलापर्यंत पोचतोय ना, तर त्याचं कारण आहे की विठ्ठलच त्यांना घेऊन जातोय. आणि या वारकऱ्यांना जाता जाता जो वारकऱ्यांना स्पर्श करतो ना, तो वारकऱ्याला स्पर्श करणारा प्रत्येक जण हा तो वारकरी होतोय त्या क्षणाला. आणि तिथपर्यंत सुद्धा विठ्ठल पोहोचतोय. आणि म्हणून मग ती सेवा पाण्याच्या रूपानं असेल, ती सेवा महाप्रसादाच्या रूपानं असेल, ती सेवा आरोग्याच्या रूपानं असेल, किंवा ती सेवा वेगवेगळ्या कोणत्याही स्वरूपाची सेवा असेल, परंतु ती सेवा जी आहे ना, ही सेवा सुद्धा विठ्ठलापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून विठ्ठल या ना त्या रूपानं, या ना त्या स्वरूपानं प्रत्येकापर्यंत पोचत राहतो. कारण विठ्ठलापर्यंत पोचण्याची आवश्यकता लागत नाही ज्याच्यामध्ये मनापासून भक्ती आहे, ज्याच्यामध्ये मनापासून असा सेवाभाव आहे, त्याला विठ्ठलापर्यंत पोचण्याची गरज नाही. विठ्ठल ओळखतो की कोण सेवा करतोय, कोण निर्मळ आहे, आणि कोण माझी भक्ती करतोय, त्या प्रत्येक भक्तापर्यंत विठ्ठल पोचत राहतोय. म्हणजे विठ्ठल सर्वांपर्यंत पोचतो, याच आपण कन्क्लुजन वर आहोत की नक्की पोचतोय, नक्की पोचतोय. म्हणजे समजा विठ्ठलाच्या बद्दल एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणं म्हणजे विठ्ठलापर्यंत तो पोचला असं नव्हे. विठ्ठलाबद्दल चांगलं भाषण करणं म्हणजे तो विठ्ठलापर्यंत पोचला असं नव्हे. मात्र विठ्ठलाकडे जाणाऱ्या भक्ताच्या बाबतीमध्ये जो कटाक्षण काळजीनं त्याची सेवा करतो ना, तो विठ्ठलापर्यंत पोचतो आणि विठ्ठल त्याच्यापर्यंत पोचतो. कारण हा वारकरी जो आहे ना, हा वारकरी विठ्ठलासाठी खूप महत्वाचा आहे. हा वारकरी जो आहे ना, हा भक्त विठ्ठलासाठी सगळ्यात मोठा आहे. आणि म्हणून विठ्ठलाला वाटते की जो माझ्या भक्तासाठी पुढे येतोय, जो माझ्या वारकऱ्यासाठी पुढे येतोय ना, त्या प्रत्येकासाठी मी उभा आहे, मी त्याच्यापर्यंत पोचतोय. ही विठ्ठलाची भावना आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की विठ्ठल सर्वांपर्यंत पोचतो, पण याच वारीकडे किंवा या लाखोंच्या या येणाऱ्या वारकऱ्यांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून आता पाहताय? म्हणजे मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की खरं तर सारं जग हे शांतीच्या शोधात आहे, हे स्वस्थतेच्या शोधात आहे, ते स्थिरतेच्या शोधात आहे. आणि स्थिरता, ही शांती, ही साधना, म्हणजे हा जो एकांत आहे, हा सगळा हा आता माणसाला, प्रत्येक माणसाला हवा आहे. आणि ही वारी जी आहे ना, ही वारी नेमकं हेच देते. कारण या वारीकडे फक्त गर्दी म्हणून नाही बघायचं आहे. ह्या वारीमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न विसरून जाताय. ह्या वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्ही तुमचं दुःख विसरून जाताय. तुम्हाला तुमच्या दुःखांची आठवण सुद्धा होत नाही, कारण त्यावेळेला तुम्ही आध्यात्मिक वातावरणामध्ये असता. आणि ते आध्यात्मिक वातावरण म्हणजे तुम्हाला झोपण्यासाठी चांगली जागा नसेल, मात्र तुमच्या कानावर विठुरामाचा जो गजर आहे ना, तो गजर तुमच्या कानावर सातत्यानं पडत असेल. विठुनामाचा हा गजर तुमच्या कानावर पडत असेल, टाळ चिपळ्यांचा आवाज तुमच्या कानावर पडत असेल. आणि हा जो आवाज आहे ना, हा आवाज, हा गजर, हीच तर शांती आहे, हीच तर साधना आहे. आणि मग हेच तर हवं आहे माणसाला. आणि वारी नेमकं हेच देते. म्हणजे जगण्याचा दृष्टिकोन म्हणा किंवा जगण्याकडे कसं बघायचं असेल तर त्यांनी वारी केली पाहिजे. कारण या वारीमध्ये तुम्हाला अगदी थकलेला माणूस तुम्हाला म्हणजे वृद्ध माणूस दिसेल, मात्र त्या वृद्ध माणसाच्या चेहऱ्यावर तेज दिसेल, तुम्हाला गृहिणी दिसेल, त्या माऊलीच्या चेहऱ्यावर सुद्धा तुम्हाला तेज दिसेल, एक समाधान दिसेल. म्हणजे एखाद्या एसीच्या रूम मध्ये बसल्यानंतर तुम्हाला समाधान वाटणार नाही, मात्र त्या गर्दीबरोबर चालत जाताना जी भावना असते की नाही, जे समाधान चेहऱ्यावर उमटते की नाही, ते समाधान विलक्षण असतं. आणि याच दृष्टीनं खरं तर प्रत्येक सहभागी होणारा वारकरी या दिंडीकडं, या पायी जाणाऱ्या वारकऱ्यांकडे पाहतोय, या पालख्यांच्याकडे पाहतोय. पण पायी जाणाऱ्या सर वारकऱ्याकडे बघितल्यानंतर त्याला सांगायची गरज वाटत नाही की तो वारकरी आहे. हे किती विशेष आहे. विशेष आहे, कारण त्याची ओळखच वारकरी आहे. त्याच्या खांद्यावर पताका आहे, आणि ती नुसती पताका नाही, तो अध्यात्माचा विचार आहे. आणि अध्यात्माचा विचार खांद्यावर घेऊन जाणारा, चालत जाणारा प्रत्येक माणूस हा तुम्हाला कधीच एकटा आहे असं दिसणार नाही. त्याच्यासोबत विठ्ठल आहे, त्याच्यासोबत त्याची भक्ती आहे, त्याच्यासोबत त्याचे सुबंध वारकरी आहेत, त्याच्यासोबत त्याचा आध्यात्मिक विचार आहे. पण सर हेच वारकरी जेव्हा या वारीमध्ये
प्रवास करत असतात विठ्ठलाच्या भेटीसाठी, म्हणजे विठ्ठलाला भेटण्यासाठी जेव्हा हा सगळा प्रवास चालू आहे, तर वारकऱ्यांना ते भेटतं का ज्यासाठी वारकरी मैलो दूर चालत विठ्ठलाच्या भेटीसाठी येतोय, तेव्हा ते त्याला भेटतं का? हे बघा की खरं तर म्हणजे शेवटी विठ्ठल आहे, भगवंत आहे. एखादा भक्त ज्या वेळेला भगवंत मंदिरात जातो, विठ्ठलाच्या मंदिरात जातो आणि काहीतरी मागण्यासाठी हात जोडतो, त्यावेळेला तिथं मागण्याची गरज नसते. बरोबर. कारण तिथं त्याला विठ्ठलाला माहिती आहे तो सगळ्या जगाचा करता आहे, करवित आहे. जर विठ्ठलाला भगवंताला माहिती आहे की तू कशासाठी माझ्याकडे आलाय, ते मला माहिती आहे, ते पुन्हा तो सांगण्याची गरज नाही. परंतु वारकरी ज्या कारणासाठी जातोय ना, वारकरी जो जातोय ना, तो पैसे मागण्यासाठी जात नाही, वारकरी जमीन मागण्यासाठी जात नाही, कोणताच वारकरी म्हणजे मोठा बंगला मला मिळावा म्हणून जात नाही. तो वारकरी ज्याच्यासाठी जातो ना, तर तो शांतीच्या शोधासाठी जात असतो आणि ती शांती त्याला मिळत असते. आणि ही शांती जी आहे ना, ही नकळतपणे त्या वारकऱ्याला मिळत असते. मी आणखी एक गोष्ट सांगेल की वारकरी होण्यासाठी किंवा विठ्ठलाकडे जाण्यासाठी पैशानं भरलेल्या खिशाची गरज नसते. विठ्ठलाकडे आणि कोणत्याही भगवंताकडे जाताना, कोणत्याही देवाच्या मंदिरात जाताना पैशानं भरलेल्या खिशाची गरज अजिबात नसते. तर भक्तीने भरलेल्या मनाची गरज असते. आणि भक्तीने भरलेली सारी मनं तुम्हाला आता पंढरीच्या दिशेने जाताना दिसते. आणि विठ्ठलाने अशी पण म्हणजे काय जादू आहे विठ्ठलाकडे की कोणताही वारकरी भरल्या पोटानेच विठ्ठलाकडे येतोय. एकही वारकरी म्हणजे विदर्भातून आज माझ्याकडे दिंडी आली, अमरावतीची संत गुलाबराव महाराजांची, की ज्याला ज्ञानेश्वर कन्या म्हणतात, माऊलीचं दुसरं रूप म्हणतात. ती दिंडी दरवर्षी माझ्याकडे येते. आम्ही सगळे, माझे भाऊ, माझे वडील, आई, बहीण, माझे चुलते किंवा माझ्या आत्या, सगळं कुटुंब, त्यानंतर काही सहकारी, हे सगळे आम्ही सेवा करतो त्याची. तर ते 500 किलोमीटर आले तिथे. पण 500 किलोमीटर इथून त्यांना अजून 100 किलोमीटर जायचं आहे. मात्र हे सगळं करत असताना ते एकदाही एक दिवस पण उपाशी नाहीत राहिले. हे विठ्ठलाचं महात्म्य आहे. म्हणजे तुम्ही 700 किलोमीटरवरनं जरी पायी चालत निघाला ना, तुम्ही उपाशी राहणार नाही. कारण तुम्हाला देणारे हात जे आहेत ना, हे हात तुम्हाला पावली भेटतील. आणि हे देणारे हात जे आहेत ना, हे हात म्हणजेच विठ्ठल आहे. पण विठ्ठलाचे हात कमरेवर असलं तरी तो भरभरून देतो. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी डोळे मिटलेत आणि हात कमरेवर ठेवले आहेत. कारण त्याला माहिती आहे तो निहाळतोय काय, तर माझ्या भक्तासाठी कोण काय करतंय, माझ्या भक्तासाठी कोणाचा हात पुढे येतोय. तर माझे हात जरी कमरेवर असतील तरी माझं हृदय, माझं मन हे त्या माझ्याकडे येणाऱ्या, पायी चालणाऱ्या, अंगा खांद्यावर ऊन वारा पाऊस घेणाऱ्या त्या भक्तासाठी सदैव पुढे आहेत. आणि म्हणून ते म्हणतो की फक्त नावाला मी हात कमरेवर ठेवलेत. मात्र जे वाटावरून जाताना ज्या ठिकठिकाणी लोक सेवेच्या निमित्तानं हात पुढे करतायत ना, ते हात खरं तर प्रत्यक्षात विठ्ठलाचेच आहेत. आणि ते विठ्ठलाचेच हात आहेत. आणि म्हणून प्रत्येक वारकरी म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना सुद्धा एकही वारकरी उपाशी नाही राहत. एकाही वारकऱ्याला असं नाही वाटत किंवा एखाद्या वारकरी असं नाही सांगत की मला पाणी मिळालं नाही, मला चहा मिळाला नाही, मला भोजन मिळालं नाही. कारण वाटेवरून त्यांना पावली देणारे अनेक माणसं, म्हणजे लाखोंच्या संख्येनं वारकरी असतील तर लाखोंच्या संख्येनं देणारे हात सुद्धा आहेत. आणि म्हणून हात विठ्ठलाचे कमरेवर आहेत. मात्र प्रत्यक्षात हे हात विठ्ठलानं देण्यासाठी पुढे केलेत या सेवेकराच्या निमित्तानं. म्हणजे सेवा हीच वारी आहे. सेवा ही वारी आहे. सेवेकरी हा सुद्धा विठ्ठल आहे. आणि पायी चालत जाणारा सुद्धा स्वतः विठ्ठल आहे. कारण या वारीच्या वाटेवर शोधायचंय काय, तर स्वतःला शोधायचंय. या वारीच्या वाटेवर शोधायचंय काय, तर शांती शोधायची आहे. या वारीच्या वाटेवर शोधायचंय काय, तर भक्ती शोधायची आहे. या वारीच्या वाटेवर शोधायचंय काय, तर या वारीच्या वाटेवर समाधान शोधायचंय. आणि सारं वारीत सहभागी झालं की आपोआप सापडत राहतं. ही तर विठ्ठलाचा महिमा आहे. सर, जेव्हा पांडुरंगाच्या पायाला स्पर्श होतो हाताचा, तेव्हा कोणती अनुभूती तुम्हाला अनुभवायला मिळालेली आहे? म्हणजे तुम्ही जेव्हा स्पर्श केला, डोकं टेकवलं विठ्ठलाच्या पायावर, ती अनुभूती काय आहे? तुमच्या शब्दामध्ये त्या अनुभूतीला तुम्ही काय म्हणाल? खरं तर ही अनुभूती म्हणण्यापेक्षा तर का, तर हे सर्वात मोठं म्हणजे जे कुठंच विकत न मिळणारं समाधान आहे. समाधान कुठंच विकत मिळत नाही. ज्यावेळेला माथा विठ्ठलाच्या आणि भगवंताच्या चरणावर टेकवला जातो ना, त्यावेळेला जे समाधान मिळतं ना, ते समाधान जगातल्या
कोणत्याही मॉलमध्ये, कोणत्याही बाजारपेठेमध्ये विकत मिळत नाही. आणि म्हणून तर ऊन वारा घेते वारकरी तिकडे विठ्ठलाकडे जात आहेत. विठ्ठलाच्या पायाकडे बघितलं तर पाय झिजलेत. हो. प्रत्यक्षात विठ्ठलाचे पाय झिजले आहेत, माथे भक्तांनी टेकवून टेकवून. म्हणजे किती माथ्यांचा स्पर्श त्या विठ्ठलाच्या चरणाला झाला असेल. आणि विठ्ठलाच्या चरणाला स्पर्श म्हणजे ही खरी साधना आहे, हे खरं समाधान आहे आणि हेच खरं सुख आहे. नक्की. म्हणजे काही दिवसापूर्वी एक मी व्हॉट्सअपला मेसेज बघितला होता की आपलं गुगल मॅप्सचं जे चिन्ह आहे आणि विठ्ठलाचा जो गंध आहे तो एकच आहे, म्हणजे दोन्ही मार्ग दाखवतात. असं एक त्याच्यामध्ये मेसेज होता की दोन्हीचं चिन्ह सेम आहे. गुगल मॅप्सचं सुद्धा रस्ता दाखवतो मॅप्स आपल्याला, आणि विठ्ठलाचा जो कपाळावरचा गंध आहे त्याचं देखील चिन्ह तसंच आहे. अगदी खरं आहे. हां, म्हणजे कुठेतरी अध्यात्म विज्ञान आणि ही गोष्ट कुठेतरी सिमिलर किंवा सारखी आहे. आणि मुळामध्ये विज्ञान हे वेगळा भाग आहे, अध्यात्म हा वेगळा भाग आहे. मात्र वैज्ञानिक विचार करणारे पण अध्यात्माला पूर्णपणे डावलतात असं पण नव्हे. तर अध्यात्म एक वेगळी शक्ती आहे, ती भक्ती आहे. आणि तो जो गंध लावतो ना, विठू माऊली म्हणून आपण जातो आणि तो गंध लावतो. म्हणजे तो गंध इथं माथ्याला लावला तरी सुद्धा म्हणजे माता शांत होतो, असा अनुभव अनेक वारकऱ्यांनी सांगितला. विठ्ठलाच्या नावाने विठू माऊली असं कर जर गंध लावला तरी माता थंड होतो, माता शांत होतो. म्हणजे हा फक्त गंध नाही, तो फक्त टिळा नाही, तर तो खऱ्या अर्थानं विठ्ठलानं म्हणजे तुमच्या माथ्यावर ठेवलेला हात आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तो गंध जरी असला, आपल्याला वाटत असला वरवरून, तरी सुद्धा तो माता शांत करणारं एक अतिशय आध्यात्मिक औषध आहे. नक्की. सर, आता ज्या गोष्टीवर आपण बोललो, वारी, खरं तर वारी हा खूप मोठा विषय, तो इतक्या थोडक्या कमी टायमिंगमध्ये तो संपणारा विषय तर मुळीच नाही आहे. वारी ही खूप मोठी गोष्ट आहे. तर या सगळ्या प्रश्नावरनं किंवा आपल्या या सगळ्या चर्चेमधून किंवा गप्पांमधून जे कळलं की वारी ही जीवनाला समृद्ध करणारी गोष्ट आहे. तर तुम्ही ह्या समृद्ध करणाऱ्या गोष्टीला ज्या पद्धतीने उलगडलं किंवा ज्या पद्धतीने सांगितलं ते खरंच बघणाऱ्या प्रेक्षकांना किंवा आपल्या सर्व ज्या चाहत्या वर्गाला हा खूप पॉडकास्ट आवडेल. तर तुम्ही शेवटी काय सांगाल या समृद्ध वारीबद्दल? एक शेवटचा संदेश तुमच्याकडनं काय असेल? की मी असं सांगेन की मी ज्या वेळेला या वारीकडे पाहतो किंवा या सगळ्या गोष्टींच्याकडे मी अनुभव घेतो, त्यावेळेला लक्षात येतं की तुमचं मोबाईलचा जो वापर आहे तो वापर आता खूप वाढला आहे. आणि तो नुसता वाढलेला नाही, तर त्या मोबाईलनी वापराबरोबर प्रश्न सुद्धा वाढवलेत. बरोबर. आणि हे प्रश्न जे वाढवलेले प्रश्न आहेत ना, ते स्वतःहून वाढवलेले प्रश्न आहेत वापरकर्त्यांनी. आणि मग या सगळ्या प्रश्नांचा गुंता वाढत चाललाय. या प्रश्नांचा गुंता वाढल्यानं मानसिक जी काही शांतता आहे ना, ती मानसिक शांतता ही संपुष्टात यायला लागली. आणि या सगळ्यांचा परिणाम पुन्हा कौटुंबिक पातळीवर व्हायला सुरुवात झाली. आणि कौटुंबिक पातळीवरची जी काही अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, ती पुन्हा मनामध्ये यायला लागले. आणि या सगळ्यांच्या मध्ये आता ह्या सगळ्या वारकऱ्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवतं की ह्यांच्या हातामध्ये मोबाईल नाही, ह्यांच्या हातामध्ये टाळ आहे, ह्यांच्या हातामध्ये मृदुंग आहे, चिपळ्या आहेत. म्हणजे टाळ, चिपळे आणि मृदुंग जे आहे ना, हा मृदुंगच खरा तर ही भक्तीची खोड आहे. आणि ही वारकऱ्याची खोड आहे, भक्तीची खोड आहे. मी असं सांगेल की तुम्ही कितीही आधुनिक काळामध्ये जगा, तुम्ही कितीही वेग घ्या, मात्र तुमच्या मनाची शांती जर तुम्हाला हवी असेल तर मी असं सांगेन की काही गोष्टी स्वतःसाठी आपण करायला हव्या आहेत की ज्या तुम्हाला आत्मिक समाधान देतील. कारण आत्मिक समाधान शेवटी सर्वात महत्त्वाचं आहे. आयुष्यात माणूस येतो आणि जातो, आणि मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने तो वागतो, ज्या पद्धतीने तो जगतो, तर त्या सगळ्या जगण्यामध्ये तो स्वतः विठ्ठलाशी जोडला पाहिजे, तो स्वतः अध्यात्माशी जोडला पाहिजे, तो स्वतः त्याच्या घराशी मनापासून जोडला पाहिजे. मात्र हे त्याचं जे जोडणं आहे ना, हे तुटू नये किंवा ते खंडित होऊ नये. त्यासाठी मी असं सांगेन की म्हणजे एकदा शांतपणे आपण एकदा तरी दिवसातून बसावं. आपल्याला नाही जाणं झालं तरी आपण विठू माऊलीचा नामाचा गजर करावा, आपण नामस्मरण करावं, भगवंताचं नामस्मरण करावं. आणि 10 मिनिटं जरी आपण स्वतःला शोधत राहिलो तरीसुद्धा आपण समाधानाच्या आणि आत्मिक समाधानाच्या जवळपास जाऊ शकू, असं मी तुम्हाला सांगेन. नक्की सर. खरंच हा पॉडकास्ट संपूर्ण असं मला पण वाटतंय, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आम्हाला यातून कळत आहेत. जगण्याची समृद्ध जी गोष्ट आहे
ती उलगडून सांगण्याचं सर स्वतः तुम्ही खूप चांगला प्रयत्न करतायत आणि तो कुठेतरी सगळ्यांना भावेल, यातून काही जणांचं परिवर्तन होईल आणि जगण्यासाठी वारी ही कोणत्या पद्धतीने केली पाहिजे ह्यातून देखील आम्हाला लक्षात आलंय या पॉडकास्टमधून. धन्यवाद सर या गप्पांसाठी, या पॉडकास्टसाठी. म्हणजे आपण दरवेळेला प्रत्येक वेळेला असं म्हणतो की काळ बदललाय, काळ बदललाय, काळ बदललाय. लक्षात घ्या, काळ कधी बदलत नसतो, माणूस बदलत असतो. बरोबर. कारण काळ तोच आहे. म्हणजे जर काळ बदलला असता तर 10 लाखाची वारकरीची संख्या 20 लाखांवर गेली असती का? काळ तोच आहे, फक्त आपल्याला बदलायचं नाही. बरोबर. कारण आपल्याला वाटतं की तो जुडा काळ किंवा आता आधुनिक काळ आलाय किंवा आपण वेग आलाय, जगण्याला वेग आलाय. वेग जगण्याचा पूर्वी पण होता, आता पण आहे. फक्त आताच आपण घोकतोय सारखं की खूप वेगाने जगतोय, जगण्याला खूप वेग आलाय, जगण्याला खूप वेग आलाय. जगण्याचा वेग जो आज आहे ना, तोच मागच्या पिढीच्या पण वाट्याला होता. जगण्याच्या वेगामध्ये काहीच फरक नाही झालेला. फक्त फरक कुठे झालाय माहिती आहे का? परंतु आपल्या वेगामध्ये आपण तो वेग बऱ्याच अंशी तो साधारण करत नाही, तो बऱ्याच अंशी थोडा खंडित करत नाही. कारण या वेगामध्ये आपण पण पुढे चाललोय. पूर्वी माणसं काय करायची की किती वेग असला तरी ती शेतामध्ये जायची, ती मंदिरामध्ये जायची, ती वारकरी म्हणून त्या प्रत्येक दिंडीमध्ये जायची, ती कीर्तनाला जायची, ती भजनाला जायची. आणि म्हणून आपण म्हणतो की आता पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही. तर हा आपलाच समज आहे. प्रत्येक कालखंडातला प्रत्येक काळ हा त्यानुसारच असतो. त्यामुळं तो बदलत नसतो, फक्त माणूस बदलत राहतो, पिढी बदलत राहते. नक्कीच सर. धन्यवाद सर, तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप साऱ्या गोष्टी उलगडून सांगितल्या. नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट त्यांना जरूर पाठवा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना, ज्यांना वारीचं महत्त्व आणखीन म्हणजे समजायला हवं किंवा समजायला पाहिजे, अशा लोकांना नक्की हा पॉडकास्ट तुम्ही सेंड करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पण मी एक सांगेन की सचिन नलावडे हा एक अतिशय चांगला तरुण आहे की ज्या तरुणाला वाटतं की वारीबद्दल आपण जाणून घ्यावं, ज्या तरुणाला वाटतं की वारकऱ्यांबद्दल आपण जाणून घ्यावं, त्या सचिन सारख्या तरुणाला वाटतं की बाबा आपण भक्तीबद्दल जाणून घ्यावं. आणि म्हणून खरं सचिन नलावडे, खरं तुमचं सुद्धा मनापासून कौतुक आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तो सचिन आणि मीही सचिन, आणि दोघंही सचिन असल्यामुळे खरं तर हा संवाद खूप चांगला झाला. आणि खरंच सचिन नलावडे, तुझं मनापासून कौतुक आणि तुझं मनापासून अभिनंदन. तू खूप चांगल्या विषयाला स्पर्श केलाय.